चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवर निशाणा साधलाय। पवारांनी मृतांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळू नये, एकतरी कुटुंबाशी पवारांनी संवाद साधला का? मतांच्या लांगुल चालनासाठी राजकारण करू नये, चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवर हा हल्लाबोल केलाय। दरम्यान या आधी दहशतवादी हल्ले झाले, पण धर्माची चर्चा कधी झाली नव्हती असं शरद पवारांनी म्हटलं होतं आणि त्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार उत्तर दिलंय। पुलवामाची ॲक्शन झाली होती, तो राहतच असे। याच्या आधी 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले होते, तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही। आज धर्माची चर्चा का सुरू केली? माझं म्हणणं असं आहे की घडल्याचे वाईट आहे, ते आव्हान आहे देशाला, त्याला सक्तीनं तोंड द्यावंच लागेल। पण त्या निमित्तानं एक धार्मिक अंतर वाढेल असं काम कुणी करू नये। शरद पवार साहेबांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, किमान त्यांनी असे वक्तव्य करू नये की जरा त्या पर्यटकाला विचारा ना, ज्यांच्या घरचा जीव गेला, काय त्या आतंकवाद्यांनी बोलून त्यांच्या घरचा जीव घेतलाय। पवार साहेबांनी त्यांच्या जखमेवर मीठ तोडू नये। म्हणजे इतका मोठा राष्ट्रावर आघात झाला, 28 परिवार छत्र निघून गेलं आणि जेव्हा त्या गोळ्या मारल्या तेव्हा त्या परिवाराला काय काय विचारलं गेलं? जरा एका तरी परिवाराशी शरद पवार साहेब भेटल्यात का? एका तरी परिवाराशी शरद पवार साहेब भेटल्या का? विचारलं का त्यांना काय झालं नेमकं? या ठिकाणी असं मताच्या लागून चालण्याकरता राजकारण करतील शरद पवार साहेब असं मला वाटत नाही, करू नये।